आज महागाईच्या संदर्भात एक मामा भेटलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण विचारू की बाबा ते खरंच सामान्य जनता सुखी आहे का नाही या सरकारमध्ये. तर मामांकडे मी आता फोन देतो, ते सांगते. मामा, महागाईविषयी तुमचं काय म्हणणं आहे सरकारवरती? महागाई वाढलेली आहे. आता आम्हाला 500 रुपये मजुरी आहे. हां, त्या 500 रुपये मजुरीत आम्ही गॅस भरायचा का काय करायचं? आम्ही चुलीवर स्वयंपाक करून खातो. मग पनीर वगैरे तुम्ही खाता का नाही? आता हे सरकार तर म्हणते सगळे पैसे वाढले, सगळं वाढले. सगळं वाढलेत, पण पनीरला पैसे आणायचे कुठून? म्हणजे पनीरचे खायचं पण नाही. नाही मग वडापाव मध्ये वडा तरी असतो का नाही? तुम्ही वडापाव खाता, त्याच्यामध्ये वडा असतो का नुसता पाव असतो? वडापाव खायची आपली लाकीच नाही राहिली आता. म्हणजे वडापाव खाणं पण हे आता कठीण झालेलं आहे. झालेलं आहे. म्हणजे सरकारला, मग ह्या सरकारला मतदान करून मग तुम्ही खुश आहे का ना खुश आहे? मतदान करायचं का न करायचं ते आता आम्हाला तीच काय कारण कळेना आता. कारण का ज्याला मतदान करतो ते तर काय सरकार राहत नाही म्हणतात. मग नाही ते आमदार इकडे तिकडे पळून जातात का? हा, लाडक्या बहिणीचे तर ते पैसे तर तिकडे कुठं कोकणात आहेत का कुठं आहे आम्हाला माहित नाही. बघा ही परिस्थिती. आता मित्रांनो, आता काय करायचं सांगा. आता नवीन एक माणसांचा आपण ओपिनियन घेतो.